मित्रांनो, मी कुमारेस. मी एक दारुडा. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक सरानिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावांची, बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून माझ्यासाठी प्रार्थना आहे, साथ आहे, माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलो आहे. मित्रांनो, मला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखलं जावं लागतं, कारण मी स्वतःच्या बळावर, कुठल्या माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं, कुठल्याही तत्त्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा माझा आजार आहे. मला दुसऱ्या कुठल्याच मार्गाचा उपयोग झाला नाही, कारण माझा आजार नेमका काय आहे हे ना मला माहिती होतं, ना दारू न पिणाऱ्यांना कळलेलं आहे. असं विचित्र आजाराचं स्वरूप आहे. मी ओके आहे, आय एम ऑल राईट, हा माझा आजार आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, हा माझा आजार आहे. आणि मित्रांनो, डिसीज ऑफ डिनायल, नकार देण्याचा आजार आहे. आणि तो नकार देण्याचा आजार मित्रांनो मला कायमचा लागलेला आहे. आणि त्याच्यावरती मी माझ्या स्वतःच्या ताकदीनं काही उपचार करू शकत नाही, उपाय करू शकत नाही. पण 1935 साली मित्रांनो एक फार सुंदर अशी दोन पूर्वजांची, दारुड्यांचे पूर्वज BW आणि डॉक्टर बॉब यांची भेट झाली. आणि त्यांच्या दोघांच्या अनुभव कथनातून त्यांच्या लक्षात आलं की ज्या वेळेला दोघं किंवा तिघं बांधव एकत्र येतात आणि दारूविषयीचे, स्वतःच्या आयुष्याविषयीचे अनुभव प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं आणि स्वतःच्या राजीखुशीनं सांगतात, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करतात, त्यावेळेला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहण्याची ताकद त्यांच्यामध्ये यायला लागते. आणि त्यानंतर 1939 साली 12 पायऱ्यांचा कार्यक्रम मिळाला, 12 स्टेप प्रोग्रॅम, 12 पावलांचा कार्यक्रम. त्यानंतर 1950 साली रूढी फायनल झाल्या, 12 रूढी, 12 परंपरा आहे, म्हणजेच 12 ट्रेडिशन्स. आणि त्या 1935 पासून आजपर्यंत जवळजवळ 90 वर्ष होतील. आता 2 वर्ष, 88-89 वर्ष झाली आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस 150हून अधिक देशामध्ये कार्यरत आहे. सेम 12 स्टेप्स आहेत, सेम 12 ट्रेडिशन्स आहेत. 12 पायऱ्याही त्याच आहेत, 12 ट्रेडिशन्सही त्याच आहेत. मीटिंग घेण्याची, चालवण्याची पद्धत, मार्गदर्शक घेण्याची आणि लिटरेचर वाचनातून समजून घेण्याची सगळी सिस्टीम तीच आहे मित्रांनो. कारण त्यावेळेला अद्वितीय म्हणजे एकमेव अशी दारुड्यांच्यासाठीची एक सिस्टीम डेव्हलप झाली, प्रोग्रॅम, एक कार्यक्रम निर्माण झाला की जो आध्यात्मिक तरणोपाय, म्हणजे माझ्या नैतिक अधोगतीतून मला बाहेर काढण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणून सिद्ध झाली. ती वर्षानुवर्ष सिद्ध होती आहे. त्या 12 पायऱ्यांच्यामध्ये पहिल्या पायरीचं आपण वाचन, विश्लेषण, विवेचन केलं. दुसऱ्या पायरीबद्दल आपण गेल्या कालच्या गुरुवारी आपण सुरुवात केली बोलायला. पहिल्या पायरीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी: पराभव स्वतःहून मान्य करणे, स्वतःची वैयक्तिक कबुली देणे, स्वतःच्या हतबलतेची, स्वतःला दमवणे आणि स्वतःचा ताठा स्वतः कमी करणे. ह्या 4 गोष्टी मित्रांनो पहिल्या पायरीमध्ये मी जर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीत केल्या तर मला लक्षात येतं की जी माझी समस्या आहे ती भयानक आहे, दारूपेक्षा जास्त भयानक आहे. मी स्वतःला दमवू शकत नाही. माझ्यातला ताठा, अहंकार, मगरुरी ही मी स्वतः कमी करू शकत नाही. मी माझ्यासमोर वैयक्तिक हतबलता, शक्तिहीनतेची
कबुली जरी दिली तरी मित्रांनो मला त्याप्रमाणे 24 तास फक्त आजचा दिवस या नियमानं वागता येत नाही, जगता येत नाही आहे. आणि मग अशी परिस्थिती माझी होते त्यावेळेला माझ्या लक्षात येतं, जर मी पहिल्या पायरीत सांगितल्या सूचनाप्रमाणे मी माझ्यावर काम केलं तर माझ्या लक्षात येतं की दारू हा परिणाम आहे माझ्या आजाराचा. माझा आजार हा इथं आहे. अहंकार, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा आणि स्वार्थ या 4 गोष्टींच्या मध्ये माझा आजार आहे. आणि मग त्याला कोण पराभूत करू शकतं? माझ्या आजारावरती उपाय कोण करू शकतं? तर मी ज्या दारूसमोर आणि दारूला कारणीभूत ठरलेल्या माझ्या व्यक्तिमत्व विकार, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या समोर मी जो हतबल आहे त्या दारूला मी स्वतः हरवू शकत नाही, तर माझ्यापेक्षा कोणीतरी महान शक्तीच, पॉवरफुल अशी एनर्जी, उच्च शक्ती, हायर पॉवर ही मला त्या दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहण्यासाठी आणि माझ्या स्वतःमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी, सकारात्मक बदल करण्यासाठी मला मदत करू शकते. आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा म्हणजेच विवेक परत मिळवून देऊ शकेल यावर अनुभवाने आमचा विश्वास बसला, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं. दुसऱ्या पायरी ही दुसरी पायरी. आणि मग काय होतं आहे की आपण गेल्या वेळेला पाहिलं त्याप्रमाणे माझ्या मनाची तयारीच नसते. माझ्या मनाची तयारी नसते. 3 प्रकारचे दारुडे, विश्वास किंवा श्रद्धा या बाबतीत दारुड्यांची 3 मतं आहेत, 3 प्रकार आहेत. एक आहे तो म्हणतो की माझा देवावर विश्वास नाही. दुसऱ्या प्रकारचे दारुडे म्हणतात की मी काय देवावर विश्वास ठेवू शकणार नाही. आणि तिसऱ्या प्रकारचे दारुडे असतात की जे देव आहे यावर विश्वास आहे, पण तो परमेश्वर माझ्या आयुष्यात काही चांगला बदल घडवून आणू शकेल यावर माझा विश्वास नाही. असे 3 प्रकारचे दारुडे आहेत. आणि मग चौथा जो दारुड्याचा प्रकार आहे तो म्हणजे देव आहे किंवा देव नाही यावर विश्वास नाही, मी जो कोणी आहे तोच. हा चौथा प्रकार आहे मित्रांनो. म्हणजे मी म्हणजेच सर्व काही. आणि इथंच समस्या आहे. आजचं प्रतिबिंब पण त्याबद्दलच बोलतं. ज्या लोकांजवळ कधीच कोणतीही श्रद्धा नव्हती त्यांच्यापेक्षा ज्यांनी श्रद्धा गमावली आहे किंवा नाकारली आहे अशांना एएचा कार्यक्रम अधिक कठीण वाटतो. हां, ज्यांच्यावर कोणतेही पारंपरिक काहीही संस्कार नाहीत किंवा स्वीकारलेले नाहीत, ज्यांची कशावरतीही कुणावरतीही श्रद्धा नाही, असे लोक, असे दारुडे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये दुसरी पायरी घेऊ शकतात, सहजपणाने घेऊ शकतात, थोड्या प्रयत्नाने. पण माझा पूर्वीपासून फार मोठा विश्वास आहे देवावरती. काय जो आपला पारंपरिक असेल तो, ज्याचा त्याचा परमेश्वर, त्याच्यावरती विश्वास आहे, परंतु तो विश्वास मी हरवला आहे, गमावून बसलो आहे. मुख्यत्वे करून आयुष्यात येणारे जे काही वाईट अनुभव आहेत किंवा आयुष्यात येणाऱ्या अनुभवांना मी केवळ नकारात्मक दृष्टीनं पाहतो. माझा आजार असा आहे ना, त्यामुळं मी आयुष्यात घडणाऱ्या घटना, प्रसंग, आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, स्थिती, परिस्थिती, आयुष्यात येणारे अनुभव यांना नकारात्मकतेतून पाहत असतो. कारण माझा आजार जो आहे तो मी, मला आणि माझं या वर्तुळात फिरणारा आजार आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की ज्यांनी श्रद्धा गमावली आहे किंवा नाकारली आहे अशांना एएचा कार्यक्रम अधिक कठीण वाटतो. ह्याचे कारण असे की त्यांनी श्रद्धेचा प्रयत्न करून पाहिला आहे, परंतु त्यात त्यांना उणीवा दिसल्या. त्यांनी श्रद्धेचा मार्ग व श्रद्धारहित मार्ग या दोन्ही मार्गांचा प्रयत्न करून पाहिला आहे. प्रयोग करण्याची मानसिकता जी माझी आहे ती श्रद्धेच्या बाबतीत, उच्च शक्तीच्या बाबतीत सुद्धा तशीच आहे जशी दारूच्या बाबतीत आहे. मी स्लीप का होतो? कारण मी प्रयोग करतो.
मी का रागावतो? कारण मी कार्यक्रम घेत नाही. कार्यक्रम न घेता मी माझ्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न करतो. आता इथं 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये काय सांगितलं आहे बघा की सुरुवातीच्या तळाच्या गाळातील एका पेशीतून भव्यपणे वर येणारा हा मानवच उत्क्रांतीचा नेता आहे आणि म्हणूनच हा मानवच विश्वाला माहीत असलेला देव आहे. असं देव आहे किंवा देव नाही या दोन्ही गोष्टी न मानणाऱ्या त्याला असा विचार येतो त्याच्या मनामध्ये आणि तो असं बोलून दाखवतो. असे अनेक बांधव आहेत विज्ञानानं विचार करणारे, पण त्या विज्ञानाला काही बेस पण नाही, काही आधार नाही. हा का होता? असं का होतं? असं होतं त्याचं कारण मला माझं जे पहिल्या पायरीत मला काठा उतरवायला सांगितलं आहे, पहिल्या पायरीत मला स्वतःला नमवायला सांगितलं आहे, ते ह्याकरता सांगितलेलं आहे. आणि हतबलता जी आहे व्यक्तिगत हतबलतेची कबुली, केवळ दारूसमोर नव्हे तर मी माझ्या स्वतःसमोर पण हतबल आहे. माझे विचार, माझ्या इच्छा, माझ्या भावना, माझी स्वप्न, माझ्या कल्पना, माझी कृती, प्रत्येक गोष्टीत मी हतबल आहे. कशासमोर हतबल आहे? तर मी माझ्याच अहंकारासमोर, माझ्याच मोठेपणासमोर, माझ्याच पैसा, प्रणय, प्रतिष्ठा यांच्या इच्छांच्या समोर मी माझ्या स्वतःसमोर हतबल आहे. आणि ती हतबलता संपवायची असेल तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की माफ करा, कुमारेसला त्याच्या स्वतःहून महान शक्तीच वैचारिक शहाणपण किंवा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल. मानसिक निरोगीपणाची मला गरज आहे ह्याचा अर्थ मी मनाने आजारी आहे, मला मानसिक आरोग्य पाहिजे, माझं मन आरोग्य संपन्न पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? तर माझं मन शुद्ध व्हायला पाहिजे. आता ते शुद्ध कोण करणार? तर हा कार्यक्रम करणार. या कार्यक्रमात दुसऱ्या पायरीत उच्च शक्तीचा स्वीकार मी का करू शकत नाही? त्याचं कारण बिग बुक म्हणतं स्वार्थ, स्वयंकेंद्रितता हेच आमच्या दृष्टीनं आमच्या संकटांचं मूळ होय. ज्या 100 दारुड्यांनी, अगदी खालचा तळ गाठलेल्या दारुड्यांनी कार्यक्रम स्वीकारला, स्वतःच्या आयुष्यामध्ये कृती केली, आचरण केलं, अनुभव घेतला आणि ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सुधारणा करून घेतली, त्या पहिल्या 100 बांधवांच्या अनुभवातून त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी व्यक्त केले. स्वार्थ आणि स्वयंकेंद्रितता हेच आमच्या दृष्टीने आमच्या संकटांचे मूळ होय. स्वार्थ, कशात स्वार्थ असतो आणि तो कशातून निर्माण होतो? स्वार्थ निर्माण होतो स्वयंकेंद्रित, म्हणजे मी मला 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 माझं माझं माझं. हां, आणि स्वार्थ कोणता असतो? तर माझा स्वार्थ असतो पैसा, माझा स्वार्थ असतो प्रणय आणि माझा स्वार्थ असतो प्रतिष्ठा. इतरांच्यापेक्षा मी मोठा, सेक्सच्या बाबतीत, लैंगिकतेच्या बाबतीत, इतरांच्यापेक्षा मी चांगला, आणि पैसा, इतरांच्यापेक्षा माझ्याकडे जास्त पैसा मला पाहिजे. हे जे अतिरेकी मागणं असतं, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या स्वार्थाच्या गोष्टी आहेत. दारुड्याला स्वार्थ काय असतो? या 3 गोष्टीमध्ये असतो. अर्थात तो स्वार्थ त्याला साधता येत नाही, अनेक त्यापैकी गैरकृत्य होतात आणि मग ते सगळं संपतं दारूच्या त्या पहिल्या घोटामध्ये. आणि मग तो पहिला घोट पोटात गेला की मग नंतर जे होते ते वाताहत होते, सर्वनाश होतो. अजून काय आहे? का दुसऱ्या पायरीत मला मानसिक निरोगीपणा मिळवून देऊ शकणारी माझ्याहून महान शक्ती, उच्च शक्ती, हायर पॉवर, परमेश्वर मला का गरजेचं आहे? का मी तो स्वीकारायचा आहे? त्याचं कारण दिलेलं आहे. अनेक प्रकारची भीती, शेकडो प्रकारची भीती, 1 प्रकारची, 2 प्रकारची, 10 प्रकारची नाही, इतक्या प्रकारची भीती असते की फियर्स अनेक प्रकारची भीती असते. आत्मवंचना, स्वतःची कुतरोड करणे, आत्मवंचना, स्वार्थ आणि आत्मकरुणा, पुअर मी, बिचारा मी, आणि त्याचबरोबर माझ्यामुळं असं झालं, अरे रे, माझ्यामुळं असं झालं, तसं झालं, अरे रे,
मी किती वाईट आहे, मी किती नालायक आहे, मी किती अयोग्य आहे, मी किती जगण्याला उपयोगी नाही, असे अनेक विचार. ही आत्मकरुण आहे. अनेक विचार, परस्पर विरोधी विचारांनी भरलेला असा मी दारुड आहे. त्याचं कारण माझा आजार व्यक्तिमत्व विकार, पूर्ण पर्सनॅलिटीमध्येच डिसऑर्डर आहे. आणि पर्सनॅलिटी म्हणजे शरीर, मन आणि विचार या तिन्हीची मिळून पर्सनॅलिटी बनते. व्यक्तिमत्व कसं बनतं? माझी शारीरिक अवस्था, माझी मानसिक अवस्था आणि माझी वैचारिक अवस्था या 3 गोष्टींनी मिळून माझं व्यक्तिमत्व बदलतं. पर्सोना या शब्दाचा अर्थ आहे शरीर आणि मन यातून जे व्यक्त होतं, निर्माण होतं, त्याच्या कॉम्बिनेशनमधून. पर्सोना म्हणजे शरीर आणि मन यांचं कॉम्बिनेशन. त्यामुळे पर्सनॅलिटी डिसऑर्डर, माझ्या शरीर, मन आणि विचारातही विकार आहे. विकार म्हणजे काय? चुकीचं झालेलं आहे, क्रमच सगळा चुकलेला आहे. कशासाठी काय, कशासाठी का, कोणासाठी काय, कशाचाच पत्ता नाही. आणि अशी माझी आजाराची अवस्था आहे. ही भयानक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींनी त्रासून, वैतागून काय होतं? आम्ही आमच्या सहकार्यांच्या मार्गात आडवे येतो. बापरे, काय लिहिलं इथं? अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं आम्ही आमच्या सहकार्यांच्या मार्गात आडवे येतो आणि ते प्रतिकार करतात. सहकारी कोण आहेत माझ्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये? अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सदस्य जे कोणी भाऊ बहीण मित्रमैत्रीण असतील ते. मी त्यांना क्रॉस जातो, ते मला क्रॉस जातात. काही वेळा सकृतदर्शनी म्हणजे असं दिसणारी गोष्ट, कारणाशिवाय ते आपल्याला दुखावतात. काही वेळेला असं वाटतं, मी ज्या वेळेला एखाद्या कार्यक्रमावरच्या सहकार्याला विनाकारण क्रॉस जातो, विनाकारण आडवा जातो, विनाकारण त्याला बोचणारे किंवा त्याला क्रॉस जातील असे प्रश्न विचारतो, म्हणजे हा जो आहे हा विनाकारण त्रास देण्याचा प्रकार आहे. तर ते ज्या वेळेला करतो त्यावेळेला सकृतदर्शनी कारणाविना ते आपल्याला दुखावतात. त्यावेळेला मला असं वाटतं की ते कार्यक्रमावरचे बांधव मला दुखावतात, कारण ते 4 गोष्टी चांगल्या सांगत असतात, मला योग्य सांगत असतात. आता इथं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधले सहकारी आणि हितचिंतक, मग नातेवाईकातले असू देत, हितचिंतणारे, माझं हित व्हावं, माझं चांगलं व्हावं असं विचार करणारे, मग माझ्या नातेवाईकातले असतील, घरातले असतील किंवा मित्रपरिवारातले असतील, माझ्या कामाधंद्यातले असतील, असे काही मोजके हितचिंतक असतात. ते सांगत असतात, अरे कुमार जरा लाईनीवरती ये, किती दारू पितोस, किती रागवतोस, किती चिडतोस, असं करू नकोस, तुझ्यात चांगलं आहेत गोष्टी, तू जे काही चांगलं करतोस ते चांगलं होतं तुझ्याकडून, मग ह्या दारूच्या नादाला लागून कशाला चिडचिड आणि वैताग आणि स्वतःचं मातेरं करून घेतोस? मला पटत नाही ते. पण आपल्याला न चुकता आढळून येत असतं. पण कुमारला हे न चुकता आढळून येतं. केव्हा आढळून येतं मित्रांनो? ज्या वेळेला मी पहिल्या पायरीतलं स्वतःचं निरीक्षण करतो, हातबलता बघतो, त्यावेळेला काय आढळून येतं? केव्हा तरी पूर्वी आपण स्वार्थाने काही निर्णय घेतलेले असतात आणि ते कालांतराने आपल्यावर उलटून आपल्या दुःखालाच कारणीभूत ठरतात. बापरे, सत्य सांगितलं. सत्य काय? सत्य सांगितलं. माझ्या दुःखाचं कारण काय आहे? अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये ज्या वेळेला माझ्यासारखा नवागत येतो त्यावेळेला काय असतो मी? यातनांनी भरलेला, वेदनांनी भरलेला, तडफडणारा, तळमळणारा, पीडेनं भरलेला, दुःखाने भरलेला, निराश झालेला, हताश झालेला, पराभूत झालेला, सगळं संपलेला, स्वतःला दोष देणारा, इतरांना दोष देणारा, तळमळणारा, तडफडणारा, कळवळणारा असा मी असतो. आणि ज्यावेळेला मी पहिल्या पायरीचा कार्यक्रम माझ्या आयुष्यात स्वीकारतो, कृतीमध्ये मी स्वतःचं आत्ताची परिस्थिती मी पाहतो, हतबलता पाहतो, दारू समोर हतबल झालो, दारूत बुडलो आणि त्यामुळं माझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि ते अस्ताव्यस्त झालेलं जीवन बघत असताना मी काय करतो? माझ्या स्वतःला नमवण्यासाठी आणि माझा ताठा उतरवण्यासाठी म्हणून मी माझ्या स्वतःवरती काम करायला लागतो. त्यावेळेला मला ह्या गोष्टी आढळून येतात, जर मी ते कार्यक्रम घेतला तर, नाहीतर नाही. आणि मग इथं सांगितलं आहे की म्हणून आम्हाला असे वाटते की आपली दुःखे आपण स्वतः ओढवून घेत असतो, आपल्यामधूनच त्यांना चालना मिळत असते आणि मद्यासक्त हा इच्छाशक्ती बेफाम झाल्याचे अत्यंतिक उदाहरणच मानावे लागेल.
अर्थात बहुशः त्याला मात्र असे वाटत नाही. पण नाही म्हटले तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही मद्यासक्तांनी या स्वार्थापासून आम्ही मद्यासक्तांनी ह्या स्वार्थापासून स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. तसे केले नाही तर मरण हे अटळ आहे. काय स्वार्थ आहे माझा? काय स्वार्थ असतो यामध्ये? माझी बेफाम इच्छाशक्ती. मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला असं पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला तसं पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणजे माझ्या स्वतःच्या इच्छांनी मी भरलेला असतो आणि ते सगळं त्या त्रिकोणात असतं. मी, मला, माझं. आणि कशाकरता? तर पैसा, प्रणय, प्रतिष्ठा. हे जे असतं त्या स्वतःच्या इच्छा, माझ्या भावना, चांगल्या, वाईट, योग्य, अयोग्य, चुकीच्या बरोबर सगळ्या ज्या भावना असतात माझ्या, त्या बेफाम असतात. मी चांगलं करायला लागलो ते कंपल्सरी सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. मी दुःखात असलो की कंपल्सरी सगळ्यांनी दुःखातच राहायला पाहिजे. मी आनंदानं नाचायला लागलो की सगळ्यांनी आनंदानं नाचायलाच पाहिजे. असंच जे काही माझ्या इच्छांचं स्वरूप आहे ना, माझ्या भावनांचं, त्याला म्हटलं आहे की बेफाम भावना. आणि त्यामुळं काय होतं आहे? मी दुःखाला माझ्याच कारणीभूत ठरतो आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं की त्या माझ्या अतिरेकी विचार, बेफाम भावना यापासून मला अलिप्त राहावं लागेल, तरच दुःखातून माझी सुटका होईल. म्हणजे माझ्या दुःखाला मी कारणीभूत आहे, माझ्या नाशाला मी कारणीभूत आहे, माझ्या आजच्या अवस्थेला मी जबाबदार आहे. ही गोष्ट दुसऱ्या पायरीत येता येता मित्रांनो समजायला लागते. जर पहिली पायरी घेतली तर. मी जर स्वतःला नमवलं नाही तर मी दुसरी पायरी नाही घेऊ शकत. मी कसं काय कोणाला उच्च शक्ती मानू शकेन? आता बिग बुकमध्ये पुढं काय म्हटलं आहे की जर मी ते केलं नाही तर माझं मरण अटळ आहे. इथं मरण 3 प्रकारचं आहे मित्रांनो. दारुड्याचं मरण 3 लेवलवरती होतं. एक आहे शारीरिक मरण, अकाली मृत्यू किंवा भयानक आजारी पडून मृत्यू. दुसरं मरण आहे मेलेलं मन, मनाने मरणं. आणि तिसरं मरण आहे चांगुलपणानं मरणं, म्हणजे आत्मिक मरण, आध्यात्मिक मरण. कुठल्याही पद्धतीनं मी मरणार हे निश्चित आहे, पण मी त्या पद्धतीनं मरण्याच्या आधी थोडासा कुठंतरी चांगुलपणाचा धागा माझ्यात जो आहे तो धागा परमेश्वराने ओळखला उच्च शक्तीनं आणि मला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आणून बसवलं आहे. त्यामुळं परमेश्वर ही गोष्ट शक्य करतो. काय शक्य करतो? माझ्या स्वतःच्या इच्छातून, माझ्या स्वतःच्या बेफाम भावनातून, माझ्या स्वतःच्या अतिरेकी विचारातून माझ्यावरती जी बंधनं आलेली आहेत, मी जे काही स्वतःला बांधून घेतले, मी, मला, माझंमध्ये, त्यातून सुटका करण्यासाठी परमेश्वर ही गोष्ट शक्य करतो. आणि परमेश्वराच्या सहाय्याशिवाय स्वत्वापासून सर्वस्वी अलिप्त राहण्यासाठी दुसरा मार्गच उपलब्ध नाही. उच्च शक्ती का मला हवी? आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा म्हणजेच विवेक परत मिळवून देऊ शकेल. का म्हटलं आहे असं? तर त्याचं कारण हे आहे, माझ्या बेफाम भावनांनी, अनैतिक विचारांनी, भयानक स्वप्नांनी आणि कल्पनांनी मी स्वतःच्या दुःखाला कारणीभूत ठरलेलो आहे. त्यातून मला मोकळं व्हायचं असेल तर फक्त परमेश्वरच ही गोष्ट शक्य करू शकतो. आणि स्वत्वापासून, स्वत्व म्हणजे काय? मी कोणीतरी आहे, मला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि माझं सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. हा जो मीपणा आहे, हा आत्मकेंद्रितपणा, हा अहंकार, हा ताठा, हा जो आहे यापासून अलिप्त राहायचं असेल तर ती उच्च शक्ती, ती हायर पॉवर मला मदत करू शकते. याशिवाय दुसरा मार्ग जगात नाही. हे त्या 100 बांधवांनी आपल्या अनुभवातून सांगितलं. आता ते 100 बांधव वेगवेगळ्या पंथ, धर्म, संप्रदायाचे होते बरं का. हे भले अमेरिकेतून आलेलं असलं तरी त्यांचे धर्मपंथ संप्रदाय वेगवेगळे होते. आणि त्यांच्या घराण्यामध्ये जसं आपल्याकडं होतं तशाच प्रकारचे त्यांच्याकडं पारंपरिक संस्कार, पारंपरिक कर्म, विधी हे त्यांच्या पद्धतीनं होतच होते की. पण तरीही त्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण हा आजार भयानक आहे.
मग कर्मकांडाच्या पलीकडं काय आहे, धर्मकांडाच्या पलीकडं काय आहे? दारुड्याचा म्हणून एक जो धर्म आहे दारुडेपणा, त्यातून त्या दारुडेपणातून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम असं मला काय कोण मदत करू शकतं, तर ती उच्च शक्ती मदत करू शकते. आता काय आहे, आता अल्कोहोलिक सरांनी अजून एक गोष्ट, दारुड्यांच्यात काय गुण असतात ते सांगितलं आहे. आमच्यापैकी अनेक लोकांच्या पाशी मुबलक नैतिक आणि तात्विक निष्ठा होत्या. नैतिकता म्हणजे माणूस म्हणून माणसासारखं वागण्यासाठी चारित्र्य याविषयीची निष्ठा होती. येस, चारित्र्यवान चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, माणसानं चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, हे मला मान्य होतं माझ्यासारख्या दारुड्याला. त्याचबरोबर तात्विक निष्ठा, विशिष्ट तत्वानी जीवन जगणं, म्हणजे चांगल्या तत्वानी जीवन जगणं. मग त्याच्यामध्ये धर्म आले, पंथ आले, संप्रदाय आले, सगळंच जे कोणाचं असेल त्या तत्वांवरती आणि नैतिकतेवरती विश्वास पण होता, निष्ठा होती. परंतु आमची इच्छा असूनही आम्हाला त्यानुसार जीवन जगता आले नाही. मित्रांनो, हे ज्या वेळेला वाचन मी करतो त्यावेळेला कुमारेसला प्रश्न विचारायचा आहे. कुमारेस, तुझ्या पण अनेक तात्विक निष्ठा आहेत, तुझ्या पण नैतिक निष्ठा आहेत, तत्वावरती विश्वास आहे, नैतिकतेवरती विश्वास आहे, पण तुला ते तसं जगणं, वागणं, तसं विचार करणं, तशी कृती करणं शक्य होतंय का? तर उत्तर निश्चितच नाही असं होतं मित्रांनो. आणि म्हणूनच मला दारू न पिणाऱ्यांच्यासाठीचे उपाय मला उपयोगाला पडत नाहीत. कारण दारू न पिणाऱ्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच फरक असतो सगळ्यात मोठा, तो म्हणजे विवेकबुद्धी, योग्य अयोग्य विचार करण्याची क्षमता, शहाणपण, मानसिक आरोग्य. आता जगातलेही अनेक लोक जगातला प्रत्येकजण भावनिक आजारी आहे असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं, पण तरीही ते त्यांच्या स्वतःचा आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तिस्थिती परिस्थितीचा योग्य पद्धतीनं सांभाळ करू शकतात. मी काहीच करू शकत नाही, कारण माझा तत्वांवरती विश्वास आहे, माझा नैतिकतेवरती विश्वास आहे, पण मी मात्र त्या पद्धतीनं स्वीकार करून कृती करू शकत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे स्वेच्छेने किंवा इच्छाशक्तीच्या बळावर आमच्यामधील स्वयंकेंद्रितताही आम्हाला कमी करता आली नाही. मला माझं हा जो आहे पहिल्या पायरीत सांगितलेली गोष्ट, ती का करायची आहे कृती, का अनुभव घ्यायचा आहे माझ्या स्वतःचा मला माझा ताठा कमी करता येत नाही, अहंकार कमी करता येत नाही, मला स्वतःला नमवता येत नाही, हे माझ्या लक्षात येतं ज्यावेळेला मी पहिल्या पायरीचा कार्यक्रम घेतो त्यावेळेला, स्वतःच्या बाबतीत ज्यावेळेला मी घेतो त्यावेळेला, स्वतःवरती कृती करतो त्यावेळेला. आणि मग लक्षात येतं की मी माझ्यातला जो आत्मकेंद्रितपणा आहे, स्वार्थीपणा आहे, अप्रामाणिकपणा आहे, माझ्यातला अहंकार आहे, तो मी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या इच्छेनं, स्वतःचे वैयक्तिक उपाय करून मी कमी नाही करू शकत. आम्हाला परमेश्वराचीच मदत घ्यावी लागली असं 100 बांधव सांगतायत आणि पूर्ण ठामपणानं सांगतायत ना ते. या बिग बुकनं लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. जिथं मीटिंग नाहीत, ज्यांच्यापाशी मीटिंग पोचू शकत नाहीत, जे मीटिंगपर्यंत पोचू शकत नाहीत, अशा अनेक दारुड्या भावा बहिणींना या बिग बुकनं वाचवलेलं आहे. कारण ज्या वेळेला मी प्रामाणिकपणानं माझ्या स्वतःच्या भल्यासाठी हा कार्यक्रमाचा स्वीकार करतो ना, त्यावेळेला मला या कार्यक्रमाचा उपयोग व्हायला लागतो. आता हे कसे व का घडते, मी असं का वागतो, मी असा विचार का करतो, माझ्या इच्छा अशा का असतात, माझ्या भावना बेफाम का असतात, मी का स्वयंकेंद्रितपणा, आत्मकेंद्रितपणा सोडू शकत नाही, स्वार्थ अहंकार का सोडू शकत नाही, याचं कारण दिलेलं आहे. आता हे कसे व का घडते याकडे आपण वळूया. पहिली गोष्ट ही, आता हे कसे घडेल, मानसिक निरोगीपणा मला परत मिळावा, मानसिक आरोग्य मला परत मिळावं, माझ्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरमधून मला मोकळीकता मिळावी, स्वातंत्र्य मिळावं, बंधनातून मोकळीकता मिळावी, यासाठी मी काय करायला पाहिजे, हे कसं घडेल, ते मला कसं मिळेल स्वातंत्र्य, ती मोकळीकता, ज्या नैतिक आणखीन तात्विक निष्ठा माझ्या आहेत त्या माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष कृतीत कशा आणता येतील, तर त्याकडे आपण आता वळूया असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतात. पहिली गोष्ट ही की स्वतःच परमेश्वर असल्याप्रमाणे वागणे आम्हाला सोडावे लागले. येस,
मीच, काहीही असलं कुठंही असलं तरी मीच, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या समूहात असलं, इतर बांधवांच्या सोबत वागताना बोलताना पण मीच, हा जो मी आहे ना, आय एम गॉड, मीच सगळ्यांच्यापेक्षा शहाणा, मीच सगळ्यांच्यापेक्षा मोठा, हे कुमारेसला सोडावं लागलं. ते बांधव म्हणतात आम्हाला सोडावं लागलं, म्हणजेच कुमारेसलाही ते सोडावं लागेल. आणि त्यावेळेला कुमारेसनं स्वतःला प्रश्न विचारावा लागेल. कार्यक्रम नुसता ऐकून वाचून बोलून कळत नाही, कृतीचा कार्यक्रम आहे. कृती करायला लागलं की कळतं. मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की बघ, पहिल्या पायरीमध्ये तुला प्रयत्न करून हतबलता स्वीकारलीस, पण स्वतःला नमवता येते का? ताठा उतरवता येतो का स्वतःचा? दुसऱ्या पायरीत म्हणतात की ते ताठा उतरवता येत नाही आम्हाला आमचा स्वतःचा, आम्हाला स्वतःला नमवता येत नाही, विनम्रता येत नाही आमच्यामध्ये. आम्ही फक्त पहिला घोट हा माझ्याकरता घातक आहे एवढं मी स्वीकारलं आहे. आता त्या पहिल्या घोटापासून सातत्यानं 24 तास फक्त आजचा दिवस या नियमात लांब राहता येण्याची कपॅसिटी पाहिजे असेल तर दुसऱ्या पायरीत विचारले की हे असं असं आहे बघ तुझ्यामध्ये, स्वेच्छा, अतिरेकी भावना. तर मग आम्हाला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की आम्ही स्वतःच परमेश्वर असल्याप्रमाणे वागणे आम्हाला सोडावे लागले. मग मी घरात, कामात आणि समूहामध्ये तिन्ही ठिकाणी, मीटिंग, घर आणि काम, हा त्रिकोण दिला आहे माझ्यासारख्या दारुड्याला. सुधारणा आवश्यक असेल, मला जर गरजेची असेल तर, मला उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगायचं असेल, मला चित्तशांती, विचारांची स्थिरता आणि अंतःकरणात प्रसन्नता, आनंद हवा असेल तर मी स्वतः परमेश्वर असल्यासारखं वागणं मला सोडावं लागेल, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगत आहे. आणि ही गोष्ट, कुठली गोष्ट फलदायी आणि उपकारक ठरली नाही. मी स्वतः परमेश्वर असल्यासारखं वागणं, मी स्वतः मोठं महान असल्यासारखं वागणं, हे मला सोडावं लागलं. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की जीवनाच्या या नाटकात यापुढे परमेश्वर हा आमचा दिग्दर्शक होणार आहे. दुसऱ्या पायरीत आल्यानंतर मी स्वतःचा, ज्यावेळेला स्वतःकडं पाहतो त्यावेळेला स्वतःकडं पाहत असताना मला हे लक्षात घ्यावं लागतं मित्रांनो. आणि हे जर मी लक्षात घेतलं तर त्याचा मला उपयोग आहे, मी जर हे लक्षात घेतलं नाही तर त्याचा मला उपयोग होणार नाही. मग माझ्या आयुष्याचा सूत्रधार कोण? आमच्याहून महान शक्तीच, म्हणजे परमेश्वर. आणि तो परमेश्वर कोण हे तिसऱ्या पायरीमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. पण माझ्यापेक्षा कोणीतरी स्ट्रॉंग पॉवर पाहिजे मला, आणि तो माझ्या आयुष्याचा दिग्दर्शक व्हावा, त्यांनी मला दिशादर्शन करावं, तो माझ्या आयुष्याचा सूत्रधार व्हावा. आता हे सगळं होत असताना काय होतं की 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये तो एक उदाहरण दिलेलं आहे एका बांधवाचं, एका नवागताचं उदाहरण दिलेलं आहे. त्या नवागताला जेव्हा हे सगळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे जे जाणते बांधव आहेत कार्यक्रमावरचे, त्यांनी सांगितलं की मित्रा, तू परमेश्वर असल्यासारखं तुला वागणं सोडावं लागेल. म्हणजे आम्ही परमेश्वर असल्यासारखं वागणं सोडलं आणि आमच्यावर महान शक्तीला आम्ही स्वीकारलं आमचं जीवन सुरळीत करण्यासाठी. तर तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सत्य तेच सांगताय, हे मी जाणतो. माझे विचार आता जसे आहेत तसे विचार एकेकाळी असणारे लोक एमध्ये मोठ्या संख्येने आहेत, ही वस्तुस्थिती आहे, यात शंकाच नाही. येस, मी जसा देव मानतो, देव मानत नाही, देव मानतो पण देव माझ्याकरता काही करू शकेल असा माझा विश्वास नाही. देवानं मला अयशस्वी केला अशी माझी ठाम समजूत झालेली आहे. अशा माझी समजूत असणारे माझ्यासारखे अनेक बांधव अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आहेत आणि आता त्यांच्यात बदल झालेला आहे, हे वस्तुस्थिती, याबद्दल मला काही शंका नाही. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणसानं ताप न करून घेता वागायचं म्हणजे काय करायचं ते मला कळायला हवं आहे. आता ह्या नवागताला खरोखरच दुसरी पायरी घ्यायची इच्छा आहे. म्हणजे माझ्याहून महान शक्तीच माझा मानसिक निरोगीपणा किंवा विवेक मला परत मिळवून देऊ शकेल, यावर अनुभवातून त्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून तो प्रश्न विचारतो, मग मी मनस्ताप न करून घेता, चिडचिड वैताग न करून घेता शांतपणाने मी कसं जगू वागू शकतो, ते नेमकं मी कसं करायचं हे मला कळायला हवं. त्यावेळेला त्याचा जो इनिशियल स्पॉन्सर आहे, प्राथमिक मार्गदर्शक, तो म्हणतो की हा खरोखर फार चांगला प्रश्न आहे. विचारांची ही तीव्रता नेमकी कशी कमी करायची हे मी तुला सांगू शकेन असे मला वाटते. त्यासाठी तुला फारसा त्रासही घ्यावा लागणार नाही. येस, अनुभवी बांधवानं नवागताशी कशा पद्धतीनं संवाद करायचा आहे
हे देखील या माध्यमातून कळतं बरं का. म्हणजे जो 12 पायऱ्यांचा आचरण करणारा बांधव आहे तो नवागताच्या अशा प्रश्नांना कसं उत्तर देईल ते पण शिकायला मिळतं मित्रांनो. तो शांतपणा, समजूतदारपणा हा माझ्यात येणं गरजेचं आहे. तो जर मला मार्गदर्शन करणारा जो माझा इनिशियल स्पॉन्सर म्हणजे सुरुवातीचा प्राथमिक मार्गदर्शक किंवा नंतर मी आल्यानंतर मी ज्यावेळेला रुळतो, सातत्यानं मीटिंग करतो आणि मग मी एखादा स्पॉन्सर निवडतो, त्यांनी कसं असलं पाहिजे तर तो इथं सांगितलेलं आहे की तो मार्गदर्शक त्याच्याशी सहमत होतो. कारण त्या मार्गदर्शकाने ही दुसरी पायरी स्वतःहून घेतलेली आहे ना. ती दुसरी पायरी स्वतःहून घेतल्यानंतरच त्याला कळू शकतं ना, त्याशिवाय त्याला कळणार कसं. आणि म्हणून मित्रांनो तो सांगतो की तुझ्या विचारांची तीव्रता, विचारांचं वादळ जे आहे ना तुझ्या मनात सारखं चालू राहतंच, डोक्यात सारखं चालू राहतं आणि त्यामुळं तुझा जो त्रास होतो, ताप होतो, चिडचिड होते, वैताग होतो, त्रासलेपणा असतो, असंतुष्टपणा तुझ्यातला जो आहे तो तुझ्यात जसा आहे तसा आमच्यात पण होता, मला पण त्याचा अनुभव आहे. त्यामुळे तो सांगतो मित्रा मी तुला मदत करू शकेन या बाबतीमध्ये माझ्या अनुभवातून आणि त्यासाठी तुला फारसा त्रास देखील करून घ्यावा लागणार नाही. हा धीर देण्यासाठी, विचारांची मनोधैर्य वाढवण्यासाठी, आशादायक विचारांची देवाणघेवाण असा हा कार्यक्रम आहे मित्रांनो. जर तुझी मनाची तयारी असेल तर ही 3 विधाने लक्षपूर्वक ऐक. 3 विधाने, 3 स्टेटमेंट्स. लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐक. लक्षपूर्वक केव्हा ऐकलं जातं? ज्यावेळेला मला स्वीकारायचं असतं, मला कृती करायची असते, एखाद्या गोष्टीची ज्यावेळेला मला कृती करायची असते त्याच वेळेला मी लक्षपूर्वक ऐकतो मित्रांनो. आणि म्हणून हा जो बांधव आहे तो बांधव त्या नवागताला सांगतो की बाबा रे हे सोपं आहे बरं का, म्हणजे तू काळजी करू नकोस, कार्यक्रम सोपा आहे. ओल्ड टायमर्सनी नवागताला सांगितलं काय पाहिजे? कार्यक्रम सोपा आहे, घाबरू नकोस. तुझ्या विचारांची, तुला त्रास देणारे जे तुझ्या विचारांचं वादळ आहे ते तुला शांत करता येईल बरं का. आणि ते अवघड नाही आहे, ते तुला साध्य होईल. आता ते साध्य व्हावं यासाठी ही 3 विधानं, 3 स्टेटमेंट्स आहेत, ती लक्षपूर्वक ऐक. तू प्रथम पहिली गोष्ट काय आहे तर तू कशावर तरी, कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजेस अशी अपेक्षा अल्कोहोलिक्स अनॉनिमस करत नाही. ग्रेट आहे ना. तू कोणावर तरी, व्यक्तीवर आणि कशावर तरी, कल्पनेवर, तत्वावर विश्वास ठेवला पाहिजेस अशी अपेक्षा अल्कोहोलिक्स अनॉनिमस करत नाही. कुठलीही जबरदस्ती नाही. तिच्या 12ही पायऱ्या या केवळ सूचना आहेत. 12 पायऱ्यांचा कार्यक्रम फार अवघड. 12 पायऱ्या घेणं काही असं तसं जमत नाही. 1 वर्ष 2 वर्ष तू मध्ये येत राहा आणि मग 12 पायऱ्या घे असं सांगणारे जे ओल्ड टायमर असतात त्यांच्यापेक्षा या पुस्तकात जे खरोखरच जे पहिले पूर्वज ज्यांनी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला, कृती केली, त्याचं आचरण केलं आणि तो कार्यक्रम किती सहज सोपा आहे हे त्यांच्या लक्षात आलं, ते बांधव सांगतायत बरं का. त्यामुळं कार्यक्रमावरती नसलेल्या बांधवानं मला काही सांगितलं तर मला सगळ्यात पहिल्यांदा बांधव मला ओल्ड टायमर काय सांगतोय, योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासून घेण्यासाठी मला पुस्तकाचा उपयोग होतो. कोण काय म्हणतंय, कसं म्हणतंय याचा मला उपयोग फार कमी होतो. अनुभव कथनातून मात्र शेअरिंगमधून मला बऱ्याच गोष्टींची ओळख पडत असते. पण कार्यक्रमाविषयी जेव्हा अवघड आहे, कठीण आहे, झेपणार नाही, जमणार नाही अशा प्रकारचं नकारात्मक विचार कुमारेसला ज्यावेळेला सांगितले जातात त्यावेळेला कुमारेस करता तो जो बांधव नकारात्मक बोलतोय, निगेटिव्ह बोलतोय, तो ते बोलतोय ते काय आहे, खरं आहे का काय आहे हे शोधून घेण्यासाठी मला पुस्तक दिलेलं आहे मित्रांनो. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की आशा देणारा, मनोधैर्य देणारा आणि अनुभवाद्वारे विचारांची देवाणघेवाण करणारा हा कार्यक्रम आहे. होप, करेज ह्या गोष्टी आहेत ना,
त्या गोष्टी साध्य होत आहेत का? मग त्या एखाद्या बांधवाकडून जर नकारात्मक विचार माझ्यासमोर येत असेल तर मला तपासून घेणं गरजेचं आहे. म्हणून नवागतासाठी लिटरेचर, मीटिंग, बांधव म्हणजे स्पॉन्सर, इनिशियल असेल त्यावेळेला इनिशियल, नंतर घेतला की तो मेन स्पॉन्सर काय जो असेल तो, आणि तिसरी गोष्ट लिटरेचर. हे 3 आधार मला दिलेले आहेत, 3 टूल्स मला दिलेली आहेत. म्हणून त्या लिटरेचरमध्ये दिलेलं आहे. पहिली गोष्ट काय, तू कशावर तरी कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजेस अशी अपेक्षा करीत नाही. आता ह्या 12 पायऱ्या म्हणजे काय आहेत, तर ह्या 12ही पायऱ्या या केवळ सूचना आहेत. हां, या 12 पायऱ्या म्हणजे काय सक्तीचा कार्यक्रम नाही आहे, मिलिटरीचा रूल नाही आहे, बंधन नाही आहे कोणत्याही प्रकारचं. या केवळ सूचना आहेत. दुसरी गोष्ट सांगितली म्हणजे मद्यमुक्त होणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, दुसरं विधान स्टेटमेंट काय आहे, म्हणजे मद्यमुक्त होणे व मद्यविरहित जीवन जगत राहणे. यासाठी ही दुसरी पायरी तू आत्ताच संपूर्णपणे आत्मसात करायला पाहिजेस असेही नाही, कोणतंही बंधन नाही. म्हणजे नवागताला रिलॅक्स करणं, त्याच्या मनावरचा ताण कमी करणं हे अनुभवी बांधवाचं पहिलं काम आहे. ते रिलॅक्स करणं, त्याला मानसिक शांतता स्वतःहून देणं. मग ज्याच्याकडं मानसिक शांतता, मनोधैर्य आलेलं आहे कार्यक्रमातून, ज्याच्याकडं धाडस आलेलं आहे सत्य बोलण्याचं, ज्याच्याकडं प्रेम करण्याचं धाडस आलेलं आहे, ज्याच्याकडं सहनशीलतेनं वागण्याचं धाडस आलेलं आहे, ज्याच्याकडं क्षमा करण्याचं धाडस आलेलं आहे, तोच बांधव हे बोलू शकतो, नाही का? आणि म्हणून मला नकारात्मक निगेटिव्ह काही बोललं जात असेल कार्यक्रमाविषयी तर ते योग्य आहे का चुकीचं आहे का बरोबर आहे हे शोधून काढण्यासाठी मला पुस्तकाची मदत होते. आता इथं काय सांगितले, पहिली गोष्ट कोणतंही तुझ्यावरती जबरदस्ती नाही, कोणावर तरी आणि कशावर तरी तो विश्वास ठेवला पाहिजेस अशी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची अपेक्षा नाही. दुसरी गोष्ट, या 12 पायऱ्या केवळ सूचना आहेत. हां, आता दुसरी गोष्ट काय, मद्यमुक्त होणे, पहिल्या गोटापासून लांब राहणे आणि पहिल्या गोटापासून लांब राहून मद्यविरहित जीवन जगत राहणे. यासाठी दुसरी पायरी संपूर्णपणानं आत्ताच घेतली पाहिजेस, आत्ताच आत्मसात केली पाहिजेस असंही नाही. तुझ्यावर जबरदस्ती कुठली नाही आहे, पण तू स्वीकार कर. मनाची तयारी हा एक शब्द आला आहे पहिल्या याच्यामध्ये. मनाची तयारी असेल तर ही 3 विधाने लक्षपूर्वक आहे. मनाची तयारी असेल तर, त्यामुळे पहिल्यांदाच मनावरचा ताण घालवून टाकला. दुसऱ्या पायरीत तू आत्ताच संपूर्णपणे आत्मसात करायला पाहिजे असं नाही. मागील काळाकडे वळून पाहिल्यावर माझ्या आता असे लक्षात येते की मी सुद्धा ही पायरी टप्प्याटप्प्यानेच घेतली होती. दुसरी पायरी टप्प्याटप्प्याने घ्यावी लागते आणि ती दुसरी पायरी टप्प्याटप्प्याने घेण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, मनाची तयारी आवश्यक आहे. मनाची तयारी असेल तर ही 3 विधाने लक्षपूर्वक ऐक. माझ्या मनाची तयारी असेल तर मग मी दुसरी पायरी स्वीकार करू शकतो. म्हणजे माझ्याहून महान शक्तीच माझा मानसिक निरोगीपणा मला परत मिळवून देऊ शकेल. यावरती अनुभवातून माझा विश्वास बसेल केव्हा, मनाची तयारी असेल तर. मागील काळाकडे वळून पाहिल्यानंतर तो बांधव म्हणतो, आता मार्गदर्शक त्याचा जो इनिशियल स्पॉन्सर आहे तो म्हणतो, म्हणजे ज्यांनी त्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आणून बसवलं, जो त्याला सहकार्य करतो आहे कार्य हे सगळं मीटिंग समजून घेण्यासाठी, जो त्याला प्रोत्साहन देतो आहे पहिल्या गोटापासून लांब राहण्यासाठी, तो बांधव हे बोलतो आहे की मी माझ्या म्हणजे माझ्या भूतकाळाकडे मी ज्यावेळेला वळून बघतो त्यावेळेला मलाही हे लगेच घेणं शक्य झालेलं नव्हतं. कारण ही पायरी विचार न करता घ्यायचीच नाही आहे, नाही का दुसरी पायरी. मग टप्प्याटप्प्याने घ्यायचे. टप्पे कोणते आहेत तर ते आता पुढे येईल. आधी सांगितलेलं आहे, आता पुढं बघू आपण. आता तिसरी गोष्ट म्हणजे तिसरं विधान काय आहे, मनाची तयारी असेल तर ही 3 विधाने आहेत. मनाच्या तयारीनं तिसरं विधान कोणता एक मला हा स्पॉन्सर सांगतो, इनिशियल स्पॉन्सर, कसलाही वादविवाद करण्याचे थांबव. कसलाही वादविवाद करण्याचे थांबव असं सांगतो. हां, मनाची तयारी असेल तर ही 3 विधाने लक्षपूर्वक ऐक, कृतीत आणण्यासाठी ऐक.
लक्षपूर्वक ऐकणं कृतीत आणण्यासाठी. आता कसलाही वादविवाद करण्याचे थांबव हे माझ्यासारख्या दारुड्याला शक्य आहे का हो? कारण मी आरेला कार्य करणारा माणूस आहे. मी चर्चेऐवजी वाद घालणारा माणूस आहे. मी आर्ग्युमेंट करतो, मी डिस्कशन करत नाही. कारण हाच माझा आजार आहे. हे कशातून येतं? इथं सांगितलं आहे, आय एम गॉड. बिग बुकनं सांगितलं ना, आपण वाचलं ना, की मीच परमेश्वर आहे, मीच सर्व काही, मलाच सर्व काही कळतं, माझ्या आयुष्यात काय घडतं आहे हे तुम्हाला काय कळणार, असा वगैरे माझा विचार असतो ना. मग अशा विचाराने भरलेला मी जो असतो, मी मला माझं, मी मला माझं, मी मला माझं सारखं तेच, मीच परमेश्वर, मीच देव, मीच सर्वांच्यापेक्षा मोठा, असा जो माझ्यासारखा बांधव सुरुवातीच्या काळात असतो, नवागत असतो, त्यावेळेला माझ्यासारख्या बांधवाचे विचार शांत आणि स्थिर करण्यासाठी नवागताशी कसं बोलायचं आहे आणि नवागतांनी कसं लक्षात घ्यायचं आहे, ज्यांनी पायऱ्याचा कार्यक्रम घेतलेला नाही आहे त्यांनी काय लक्षात घ्यायचं आहे, हे दोन्ही गोष्टी इथं आहेत मित्रांनो. कोंबडी अगोदर बाहेर पडली की अंड कोंबडी अगोदर आली की अंड आधी आलं. असल्या गहन प्रश्नांनी, ज्या प्रश्नांचं उत्तरच नाही, असे प्रश्न गहन प्रश्नात मोडतात. गहन प्रश्न, अगदी गहिरे, अशा गहन प्रश्नांनी स्वतःला त्रास करून घेण्याचे बंद कर. मनाची तयारी असेल ना तर बंद कर. मनाची तयारी नसेल तर मी तोच काथ्या कुटत राहणार. काथ्या म्हणजे नारळाच्या जे काही हे असतात ना, नारळाच्या त्या ह्याच्यापासून बनवलेलं असतं. नारळाची जी शेंडी असते ना, सुता असतात, त्याच्यापासून काथ्या. तो कितीही कुठला तरी तो त्यातून काही तेल निघतच नाही ना, कारण ते सगळं तेल वगैरे त्यातलं संपून गेल्यानंतरच तो वाळतो आणि मग त्याचा काथ्या बनतो, दोर बनतो. तो काथ्या कितीही कुठला तरी काय उपयोग नाही. तसंच माझे हे जे विचार असतात, गहन विचार, वादविवाद करणं, कोंबडी आधी की अंडा आधी, आणि ते मी सांगेन तेच ऐकायला पाहिजे सर्वांनी, कारण मी स्वतःला सर्वोच्च मानत असतो. आता हेच या इनिशियल स्पॉन्सरनी अगदी साध्या सोप्या शब्दात प्रेमाने सांगितलं आहे. म्हणजे तू स्वतःचा जो माजुरीपणा आहे ना, तो कार्यक्रमाच्या आणि तुझ्या आड येऊ देऊ नकोस. हा कार्यक्रम म्हणजे 12 पायऱ्यांच्या सूचना आहेत. दुसरी पायरी म्हणजे ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. तुला कुठं कोणाच्या पाया नाही पडायचं, कुणाला अभिषेक नाही घालायचे, कुणाला काही माळा घालायचे नाहीत, कुणाचं काहीच नाही, कुणाची काही ताबेदारी तुला स्वीकारायची गरज नाही आहे. तू टप्प्याटप्प्यानं घे, मनाची तयारी असेल तर. आणि त्यातला महत्त्वाचा भाग 3ऱ्या टप्प्यात सांगितला आहे की बाबा रे, तू स्वतः परमेश्वर असल्यासारखा वागण्याचं पद्धत, आयुष्य जगण्याची पद्धत सोडून दे. हे साध्या सोप्या शब्दात सांगितलं आहे की कोंबडी आधी की अंड आधी असल्या गहन प्रश्नांनी स्वतःला त्रास देणं बंद कर. मी स्वतःला त्रास देतो का अशा प्रश्नांनी, की या बांधवांना असं वागायला पाहिजे, त्या बांधवांना असं वागायला पाहिजे, त्यांनी तसं करायला पाहिजे, त्यांनी तसं करायला पाहिजे, करतो का? कुमारेस करत होता. त्यामुळं कुमारेसला त्रास होत होता त्याचा. पायऱ्यांचा 2-2 वेळा कार्यक्रम घेऊन सुद्धा कुमारेस परत दारूत का गेला होता? त्याचं कारण ते होतं. गहन प्रश्न, मी म्हणेन तेच, मला हवं तेच, माझं तेच. मी पुन्हा एकदा सांगतो की मोकळे मन हीच काय ती तुझी आत्ताची गरज आहे. वाव, ग्रेट. कार्यक्रम अवघड कोणासाठी आहे? ज्यांच्या मनाची तयारी नाही आणि ज्यांचं मन मोकळं नाही आहे, यांच्यासाठी अवघड आहे बरं का. येस. आता अल्कोहोलिक अनोनिमस काय सांगतं, कुणाला सांगतं हे अल्कोहोलिक अनोनिमसनं कुणाला सांगितलं आहे? ज्याला दुसरी पायरी स्वीकारायची आहे पण स्वीकारता येत नाही आहे, स्वतःच्या वैचारिक, मानसिक, भावनिक समस्यांच्यामुळं, त्याच्या वैचारिक वादळांच्यामुळं, गुंतागुंतीमुळं. पण जो प्रामाणिकपणानं पहिली पायरी घेतली आहे त्यांनी, आणि त्याला पहिल्या पायरीत अनुभव आला आहे की अरे, मी माझे प्रॉब्लेम स्वतःचे जे आहेत ते मी सोडवू शकत नाही आहे, मी माझ्या स्वतःच्या अहंकाराच्या बंधनातून मोकळा होऊ शकत नाही आहे, मी माझा ताठा स्वतःहून उतरवू शकत नाही आहे, मला अरेला कार्य करावं वाटतं, मला प्रतिक्रिया ताडकन द्याव्या वाटतात, मला दुसऱ्यावर चिडचिड करावी वाटते, मला दुसऱ्यावर वर्चस्व गाजवावं वाटतं, माझ्या भावना काबूत राहत नाही आहेत, मी कसा नमवू स्वतःला, मी माझा स्वतःचा ताठा कसा उतरवू, हे मला कळतं आहे की अरे, हे नको आहे माझ्यामध्ये. असा जो पहिल्या पायरीचं स्वतःचं कृती करणारा, म्हणजे स्वतःच्या आत पाहणारा जो बांधव आहे ना, असा जो दारुडा किंवा दारुडी व्यक्ती,
त्या व्यक्तीलाच दुसऱ्या पायरीमध्ये हे होऊन लक्षात येतं बरं का, की अरे पण मग देव आहे यावरती माझा विश्वास नाही, किंवा देव नाही असा माझा विश्वास आहे, किंवा देव असला तरी माझ्या अपयशाला देवच कारणीभूत आहे, देव असला तरी मला काही उपयोगाचा नाही, अशी माझी मानसिकता आहे, असं विचारांनी मी भरलेलो आहे. आणि मग मी अशा परिस्थितीत मला तुमचं पटतंय, तुम्ही सांगताय हे पटतंय. अनेक बांधव अशाच अवस्थेत आले होते, पण आता मध्ये येऊन ते हायर पॉवरच्या दिग्दर्शनामध्ये पुढं चाललेत, म्हणजे कार्यक्रमाच्या सूचनांच्या माध्यमातून आयुष्य जगतायत. मग मी काय करू? त्यावेळेला हा बांधवाने 3 त्याला विधानं सांगितलेली आहेत. 1, 12 पायऱ्या ह्या केवळ सूचना आहेत. 2, मद्यमुक्त होणे आणि मद्यविरहित जीवन जगत राहणे यासाठी दुसरी पायरी आत्ताच संपूर्णपणे स्वीकारली पाहिजेस, आत्मसात केली पाहिजेस. असं नाही, आत्मसात करणं म्हणजे अभ्यास करणं, स्वीकारणं गरजेचं आहे, पण आत्मसात करणं म्हणजे अभ्यास करणं. त्याची काही गरज नाही आहे तुला आत्ता, ती टप्प्याटप्प्यानं घे. आम्ही देखील टप्प्याटप्प्यानं घेतलेली आहे. ती कुणी घ्यायची आहे टप्प्याटप्प्यानं? ज्याला पहिल्या पायरीत स्वतःची हतबलता दिसून आली, स्वतःचं लाईफ कंट्रोलच्या बाहेर आहे, स्वतः कंट्रोल करू शकत नाही मी, आणि मग मी किती कमजोर आहे, कमकुवत आहे, हतबल आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी दुसऱ्या पायरीकडे ज्यावेळेला वळतो त्यावेळेला ही 3 विधानं माझ्यासमोर येतात. आणि मग तिसरी गोष्ट काय, की कोंबडी अगोदर की अंडा अगोदर असले वादविवाद घालत बसू नकोस. त्याला मराठीत एक फ्रेज आहे, म्हण आहे, दही वाळत घालून भांडत राहणे. दही जे आहे ना, दही ही गोष्ट अशी आहे, दही वाळत घातलं ना तर लवकर वाळत नाही, ते खूप वेळ लागतो त्यातलं पाणी सुकून जायला. म्हणजे काय, वितंडवाद असं म्हणतात त्याला. तसले वाद घालत बसू नकोस. आणि माझ्यासारखा दारुडा सर्वात पहिल्यांदा स्वतःशी वाद घालतो आणि मग इतरांच्याशी वाद घालतो. मग कशाला पायरी घेतलीच पाहिजे असं कोणी सांगितलं आहे? मग स्पॉन्सर घेतलाच पाहिजे असं कोणी सांगितलं आहे? कशाला पायरी पहिल्याच महिन्यात घ्यायला पाहिजे? कशाला दुसऱ्याच महिन्यात 2 वर्ष थांबू दे, 3 वर्ष थांबू दे? असं जे सगळं होतं ना ते वितंडवाद आहेत, कारण मन मोकळं नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. इथं 2 गोष्टी सांगितल्यात, मनाची तयारी आणि मोकळं मन, ओपन माइंड, HOW, ऑनेस्टी, प्रामाणिकता, ओपन माइंड HO, आणि W म्हणजे विलिंगनेस, स्वतःहून राजी खुशीनं, स्वतःच्या राजी खुशीनं. तर मित्रांनो, कार्यक्रम अवघड नाहीच आहे. दुसरी गोष्ट, दुसरी पायरी जी आहे ती टप्प्याटप्प्यानं घे. असं कुठल्या बांधवाला सांगितलं आहे? ज्यांनी पहिली पायरी घेतलेली आहे आणि ज्यांनी स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःला नमवण्यासाठी, स्वतःचा ताठा उतरवण्यासाठी स्वतःवर कृती केलेली आहे, अंतःकरणापासून, मनापासून. हे कसे घडतेची सुरुवातच आहे, नाही का? ज्यांनी प्रामाणिकपणानं हा कार्यक्रम स्वीकारला आणि कृतीत आणला त्यांना क्वचितच अपयश आलेलं आहे. आणि जे हा कार्यक्रम स्वीकारू शकत नाहीत ते मानसिक आणि भावनिक दृष्टीनं काय आहेत? कमकुवत आहेत. हां, त्यामुळं कार्यक्रम अवघड नाही आहे, कार्यक्रम सरळ साधा आहे, पण तो घ्यायचा कसा आहे? स्वतःवरती काम करून घ्यायचा आहे. कुठेतरी स्टार स्पीकर बोलला म्हणून कार्यक्रम घ्यायचा नाही आहे मी. मला गरज आहे का कार्यक्रमाची? ओके. मला चांगलं आयुष्य जगायचं आहे का? जगायचं आहे. मला उपयोगी माणूस म्हणून जगायची इच्छा आहे का? इच्छा आहे. मला उपयुक्त नागरिक म्हणून जगायची इच्छा आहे का? आहे. मला मनाची शांतता हवी आहे का? हवी आहे. मला विचार माझे स्थिर व्हावेत, विचारांची वादळं डोक्यात थांबावीत का? हो, आहे. मला जे काही आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे त्याचा आनंद घेता यावा असं मला वाटतं आहे का? हो, वाटतं आहे. मग हे जर असेल तर मग पायऱ्यांच्या सूचना स्वीकारायच्या. मग त्याकरता दुसऱ्या पायरीत सांगितलं आहे की तुझ्याहून महान शक्ती तुला मदत करू शकते बरं का. तुझा आत्ता विश्वास नसेल कदाचित, पण अनुभव घे, अनुभव घे. अनुभवातून विश्वास बसला. दारुडा सहजासहजी बोलण्यावरती विश्वास ठेवतो, परंतु ज्या वेळेला त्याच्या लक्षात येतं की ते बोलणं म्हणजे पोपटपंची आहे, मला कृती करावी लागेल, हां, मला कृती करावी लागेल, मग त्या कृती करता यावी, दुसऱ्या पायरीची कृती करता यावी, यासाठी मला काय सांगितलं आहे? 2 महत्त्वाच्या गोष्टी, मनाची तयारी आणि मनाच्या तयारीतलं सातत्य, मोकळं मन.
कुठलंही मनामध्ये पूर्वग्रह पूर्वदूषित असं काही न ठेवता, जसं लहान बालक असतं ना, ते जन्माला आलेलं बालक असतं, ते कसं असतं, त्याला जे दिलं जातं तेच ते स्वीकारतं. त्याचं मन मोकळं असतं. ते असं विचार करत नाही, त्याला भाकरी धमला तुकडा दिला, एक 7-8 महिने 10 महिन्यात झालं, तुकडा दिला, तर ती बाजरीची बनली आहे, नाचणीची बनली आहे, ज्वारीची बनली आहे, कशाची बनली आहे ते विचारत नाही. कुठल्या शेतात बनली, कुठून आणली, किती रुपयाची आणली, कुठल्या क्वालिटीची आणली, काय नाही विचारत. ते सगळ्याला सुरुवात करतं, नाही का? का? त्याचं मन मोकळं असतं. त्याच्या मनामध्ये कुठलाही कचरा भरलेला नसतो. मी, मला, माझं हा कचरा त्याच्या मनामध्ये नसतो. आणि म्हणून बिग बुकमध्ये पण सांगितलं आहे, तसंच 12 पायऱ्यांच्यामध्ये हे विस्तृत पद्धतीनं सांगितलं आहे. त्या पद्धतीनं दुसऱ्या पायरीचं आचरण मला करता यावं, अनुभव मला यावा, यासाठी माझ्या मनाची तयारी पाहिजे आणि माझं मन मोकळं पाहिजे. कुठल्याही पूर्वग्रह म्हणजे पूर्वीपासूनच काहीतरी माझ्या मनात मी साठवून आलो, विशिष्ट दृष्टिकोनानं बघायला लागलो. एखाद्या बांधवाचं अनुभवकथन ऐकत असताना त्यामध्ये माझी ओळख पटते का हे बघण्यापेक्षा तो बांधव कसा फालतू आहे असा विचार माझ्या मनामध्ये जर यायला लागला, तर त्याचा अर्थ माझं मन मोकळं नाही. मी ओपन माइंडने यायला पाहिजे, असं अल्कोहोलिक सरांना मग सांगतं. दुसऱ्या पायरीचं जर उच्च शक्तीचा अनुभव मला यावा अशी इच्छा असेल, तर तो अनुभवातून माझा विश्वास बसणं जर मला आवश्यक वाटत असेल, तर मला मनाची तयारी आणि मोकळं मन ठेवावं लागेल. हे आपण आजच्या आपल्या या मीटिंगमध्ये आपल्याला आकलन झालेली गोष्ट आहे ती ही आहे. म्हणजे मग पुढं जे सांगितलं आहे दुसऱ्या पायरीमध्ये ते आपल्याला सहज लक्षात येईल. आणि बांधवांनो, परत एकदा विनंती आहे, हे केवळ प्रवचनासारखं ऐकून उपयोग नाही. स्वतःच्या आयुष्यात त्याची कृती आपल्याला करता येते आहे का? त्याकरता केव्हा सुरुवात करावी लागेल? आज. अल्कोहोलिक सरांनी मस्त मला आज हा दिवस दिला आहे. उच्च शक्तीनं पण मला आज हा दिवस दिला आहे. बरं, दारू पिली मी आज पिलेली आहे ना, उद्याला दारू पिलेली नाही आहे. कालची दारू पिऊन झाली, तिचा आज उपयोग नाही. उद्याला दारू पिऊन आज मला काही मिळणार नाही. आजच पितो मी दारू. आजपर्यंत आयुष्यात दारू जी पिली, दारू पित असताना ती आज पिली आहे ना. तसंच कार्यक्रम देखील मला आज स्वीकारायचा आहे. आणि तो मी आज स्वीकारला की मला आज अनुभव यायला लागतो. आणि मग मला तो आनंद, ती शांतता, स्थिरता, आयुष्य जगण्यात एक उत्साह, हा मिळवण्यासाठीचा मार्ग खुला होतो मित्रांनो. म्हणून दुसऱ्या पायरीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपण आज बोललो. आपण गुरुवारी परत आढावा घेऊन पुढचं आपण वाचन करू, विश्लेषण करू. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. आणि मीटिंग मी हँडओव्हर करतो आपल्या गणेश भाऊंच्याकडं. धन्यवाद मित्रांनो.